हाय मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही चाललो होतो कर्नाटकला मित्राच्या लग्नासाठी. मस्तपैकी गाडी पळत होती 120, 100, 120 असं करत आम्ही टार्गेट पूर्ण करून रात्री 10ला निघालो होतो वडकी गावातून महाराष्ट्रातून कर्नाटकला जाण्यासाठी. गाडीचा स्पीड मीटर तसा पळत होता, तशी गाडी पळत होती. मग पोचलो आम्ही कर्नाटकच्या गावात, जिथं मित्राचं लग्नाचे वेडिंगचे प्री वेडिंगचे फोटो लावले होते, बॅनर लावले होते. डेंगळे सर होते बघा. मस्तपैकी प्री वेडिंगचा व्हिडिओ फोटो मस्त बॅनर टाकलेला आहे. मग सकाळी उठलो आम्ही सगळे, मस्त एका हॉटेलवरती आंघोळ वगैरे केले. इकडे हॉटेलमध्ये रामायण लावलं होतं. हॉटेलमध्ये सगळं कर्नाटक टुरिझमचे फोटो लावले होते आणि मस्तपैकी आवरून आम्ही आलो. मग बस स्टँडला आमच्या गाड्या लावल्या होत्या तिथं. हे तर मस्तपैकी छोटी छोटी पिल्लं चालली होती, तुम्हाला माहिती आहे का ह्याची. इकडं मग सगळेजण तयार होत होते, तर म्हणलं चला एक्सप्लोर करू कर्नाटकचं. मस्तपैकी दादा भाऊ पण तयार झालं होतं, आम्ही सगळे तयार झालो होतो. मग इथं कर्नाटकचं बस स्टँड एक्सप्लोर केलं. मग आम्ही आलो किल्ला एक्सप्लोर करायला कर्नाटकचा. कारण तो कर्नाटकचा असल्यामुळं आपला जरा कसा विषय वेगळा येतो, कर्नाटकचा विषय वेगळा येतो. कर्नाटकचं एंट्रीच मुसलमानांच्या तिथून चालू होते, तसं आपल्या इथे एंट्रीला काहीच टाटलं पण नाही किल्ल्याजवळ कोण राहू. असं करत करत मुसलमानाच्या असला एरिया असल्यामुळं किल्ला पण मुसलमानाच्या ताब्यात असल्यागत आहे. काही विषय नाही, माणसं चांगली होती, त्याबद्दल काही हरकत नाही. मग दादा भाऊन इकडे व्हिडिओ शूटिंग चालू होती. तटबंदी ओके होती, किल्ल्याचे दरवाजे वगैरे. सरांनी किल्ल्याच्या आतमध्ये गाडी घातली. बघतोय तर काय आम्ही चक्क दुसरा दरवाजा पण छान होता. मस्तपैकी किल्ल्यात गाडी घातल्या नंतर तिथं समजलं की हा काही मस्तपैकी गाव बसलेला आहे. आणि अशा पद्धतीने दादाभाऊने व्हिडिओ चालू केला. मी पण मागच्या शीटवरनं हळूहळू व्हिडिओ काढत होतो, कारण जास्त काही फुटेज येत नव्हतं. मग म्हणलं आपलं थोडं जेवढं येईन तेवढं काढावं. इकडे सर गाडी चालत होते, इकडं दादाभाऊचं व्हिडिओ शूटिंग चालू होतं. इकडे लोक बघत होते आमची MH-12ची गाडी बघून मस्तपैकी. मग ते गाडी कसं काय किल्ल्यात घुसली गावात आमच्या. अशा करत करत आम्ही किल्ल्याच्या गावामध्ये घुसलो, जिथं करून सगळी लोक बघत होते आमच्याकडे. इकडे दादाभाऊचं व्हिडिओ शूटिंग करायचं काम चालू होतं. इकडं घरं बिरं एकदम टाकाटक होती, त्यामुळं काही विषय नाही. सर चालवत होते आणि आपण मागच्या सीटवर बसलो होतो. तर पडलेलं एक घर होतं, ते पण मस्त होतं, पण जुनं होतं ते, काही विषय नाही. मग तसं करत पुढं पोचलो आम्ही. मग गाडी थांबली एका साईडला. तिथं दादाभाऊ पण होता पुढं बसलेला, मी पण मागं बसलेलं होतं. पण दादाभाऊ मला चला चला नको थांबायला, परत त्याचं व्हिडिओ शूटिंग चालू होतं, त्याच्यामुळे आपण काही जास्त बोलू शकत नाही. दादाभाऊचा कॅमेरा पुढं होता, आपला मागं होता, म्हणजे जास्त फुटेज नाही घेता आपल्याला. मग आम्ही पोचलो मस्तपैकी एका रामाच्या मंदिरात. तिथं पोचणार होतं पण ते काही लवकर येईना, म्हणून आलं शेवटी. वाट बघितल्याबद्दल थांबली गाडी, सगळेजण उतरले, मी पण उतरलो. इथं महादेवाचं मंदिर कमी आणि वेडिंगचा सेटअपच लावला होता. आम्ही म्हणलं मंदिरात आलो का वेडिंगच्या डेस्टिनेशनला आलो. मग असं करत आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो. सगळ्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं. मस्तपैकी दर्शन वगैरे झालं सगळ्यांचं. अशा रीतीने आतमध्ये बघितलं तर कुलूप लावलं होतं. मग बाहेरूनच दर्शन घेतलं आणि सर पण पुढे दर्शन घ्यायला आले होते. आम्ही महादेवाची पिंड छान सजवली होती, बघितलं, दर्शन घेतलं, बाहेर आलो. लग्नाचे तिथं स्वयंपाक बनवायचं काम चाललं होतं. इकडं आमचं नाश्ता करायचं काम चाललं होतं. सगळ्यांनी नाश्ता घेतला, मस्त छान होता उपमा. आणि इकडे लग्नाची विधी चालू होती. इकडं काय परंपरा कर्नाटकची कळत नाही तरी आपण बघत होतो, एन्जॉय करत होतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकची वेगवेगळी राहते. इकडे नवरदेवाचे 5 मामा आणि त्यांची मंडळी सगळी थांबली होती, पाण्याच्या घागरी घेऊन पूजत होती. काय करत होते आपल्याला नाही माहिती. मग आम्ही असं बघत बघत सगळा व्हिडिओ बघितला. मग आलो मांडवाकडं सगळ्यांचा सत्कार चालू होता. इकडे सगळे खुश होते, त्यांचा सत्कार चालू होता. महाराष्ट्रात आल्यात. इकडं नवरदेवाचं मंगळसूत्र विणायचं काम चाललं होतं. ते त्यांच्या हाताने मंगळसूत्र बनवतात, घालतात. मग इकडं वेडिंग झाले, आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. मग आमची चार्जिंग संपली होती म्हणून आम्ही थांबलो. परत पंढरपूरमध्ये आल्यावरती नदीला जाण्याचं सगळे बोलले, नदीला जाऊ. मग आम्ही सगळे चालत नदीला आलो. मग इकडं नदीला खूप पाणी कमी होतं, त्याच्यामुळं खूप चालायला लागत होतं. मग इकडे लांब असल्या नदीच्या पाण्यामुळं दर्शन घेण्यासाठी, नदीत पाय वगैरे हे करण्यासाठी मग आलो, नदीला दर्शन घेतलं. पुंडलिकाचं व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, फॉलो